2026 मध्ये असल्या टॉपच्या मूव्हीज येत आहेत ना, की थिएटरमध्ये अक्षरशः जाळ आणि दूरसंगटीच निघणार आहे. आता सगळ्यात अगोदर 9 जानेवारीला साऊथच्या 2 मोठ्या तगड्या मूव्हीज एकमेकांसोबत क्लॅश होत आहेत. आता त्या म्हणजे रेबल स्टार प्रभासची राज साहब ही मूव्ही आणि विजय थालापतीची जननायकम ही मूव्ही. ही मूव्ही विजयच्या करिअरची लास्ट मूव्ही असणार आहे. त्यामुळे याची साऊथमध्ये क्रेज ही नेक्स्ट लेव्हल आहे. 23 जानेवारीला सनी देओल, वरुण धवन, आहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांची बॉर्डर 2 ही मूव्ही रिलीज होते. आता या मूव्हीची सुद्धा हाईप आहे. पण याचा टीझर बघितल्यानंतर मला थोडी डिसअपॉइंटमेंट झाली. पण लेट्स होप मूव्ही चांगली असेल. 19 मार्चला सगळ्यात बिगेस्ट क्लॅश होणार आहे. तो म्हणजे यशचा टॉक्सिक आणि रणवीर सिंगचा धुरंधर पार्ट 2. या मूव्हीच्या पहिल्या पार्टने कांतारा अ लेजंड या मूव्हीचे सगळे रेकॉर्ड तोडून 2025 ची हायेस्ट क्रॉसिंग मूव्ही बनली आहे. आणि ही मूव्ही त्याच्या दुसऱ्या पार्ट सोबत अजूनच रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडे केजीएफ नंतर यश तब्बल 3 वर्षानंतर कमबॅक करणार आहे. त्यामुळे थिएटरमध्ये टॉक्सिक वारं वाहणार आहे. 13 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनच्या सीझनमध्ये शाहिद कपूरची ओ रोमिओ नावाची मूव्ही येते, ज्याचे डिरेक्टर असणार आहेत विशाल भारद्वाज, ज्यांनी कमीने आणि हैदर सारख्या मूव्ही डिरेक्ट केलेत. त्यामुळे या मूव्हीकडून पण एक्सपेक्टेशन असणार आहेत. 26 मार्चला नॅचरल स्टार नानीची पॅराडाईज ही मूव्ही रिलीज होते आणि या मूव्हीच्या कास्टमध्ये ड्रॅगन फेम, कायडू लोहार, सोनाली कुलकर्णी आणि राघव जुयाल हे सगळे आपल्याला बघायला मिळणार आहेत. 27 मार्चला रामचरण आणि जान्हवी कपूर यांची स्पोर्ट ॲक्शन मूव्ही पेद्दी ही रिलीज होते. 2 एप्रिलला अक्षय कुमार घेऊन येत आहेत हॉरर कॉमेडी मूव्ही भूत बंगला. त्याचे डिरेक्टर असणार आहेत प्रियदर्शन. या मूव्हीसाठी मी एक्साइटेड आहे, कारण या मूव्हीचे डिरेक्टर हे प्रियदर्शन आहेत. आणि दुसरं म्हणजे या मूव्हीमध्ये भूलभुलैयाची संपूर्ण कास्ट आहे. 17 एप्रिलला भाईजान द सलमान खान घेऊन येतात बॅटल ऑफ गलवान ही मूव्ही, जी बेस्ड असणार आहे गलवान घाटीमध्ये झालेल्या चीनी सैनिकांच्या हल्ल्यावरती. आता या मूव्हीमधून भाईजानचा कमबॅक होतोय का नाही हे बघावं लागेल, पण टीजर बघून शक्यता थोडी कमी वाटते. 14 ऑगस्टला कार्तिक आर्यनची नागझिला ही मूव्ही रिलीज होणार आहे, ज्याचा क्लॅश होणार आहे संजय लीला भंसाली यांच्या लव्ह अँड वॉर या मूव्ही सोबत, ज्यामध्ये आलिया भट, रणवीर कपूर आणि विकी कौशल हे सगळे आपल्याला एकत्र बघायला मिळणार आहेत. 1 मेला म्हणजेच महाराष्ट्र दिना दिवशी आपले रितेश देशमुख घेऊन येतात राजा शिवाजी ही मूव्ही. आणि ही मूव्ही एक पॅन इंडिया मूव्ही असणार आहे, जी मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नडा आणि मल्याळम या भाषेमध्ये रिलीज होणार आहे. आणि या मूव्हीमध्ये आपल्याला रितेश देशमुख, संजय दत्त, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, अभिषेक बच्चन हे सगळे आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि 2 ऑक्टोबरला अजय देवगणची या वर्षातली मोस्ट अवेटिंग मूव्ही दृश्यम 3 ही रिलीज होणार आहे, ज्याची हाईप ही नेक्स्ट लेवल आहे. आता यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की दृश्यम 3 मल्याळम आणि दृश्यम 3 हिंदी हे एकाच वेळी रिलीज होणार आहेत आणि यांची स्टोरी सुद्धा सिमिलर असणार आहे. आता एक अशी मूव्ही आहे ज्याची रिलीज डेट अजून कन्फर्म नाहीये, पण त्याची हाईप ही फॅनमध्ये खतरनाक आहे. ती मूव्ही म्हणजे शाहरुख खानची किंग ही मूव्ही. आणि 6 नोव्हेंबरला रामायणा ही मूव्ही रिलीज होणार आहे, ज्याचं बजेट हे अराउंड 4 करोड आहे. आणि याच्या मेन कास्टमध्ये रणवीर कपूर, साई पल्लवी आणि यश हे आपल्याला बघायला मिळणार आहेत.